30 सप्टेंबरला नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगानं केंद्रीय सुरक्षा दलांकडून हालचालींना वेग. नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात विमानतळ सुरू होण्याची शक्यता. देवाभाऊ शिवरायांचा आदर्श घेतील असं वाटत होतं, मात्र ते शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीयेत. नाशिकमधल्या आक्रोश मोर्चातून शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या GR विरोधात आव्हान याचिका. राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. लवकरच नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार. ST प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा जिल्ह्यात विराट मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारो बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी. बंजारा आम्ही एक आहोत. बंजारा मोर्चामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचं वक्तव्य, तर मुंडेंच्या वक्तव्याला बंजारा समाज बांधवांचा विरोध. पाक सोबत क्रिकेट खेळणं हा देशद्रोह. मॅचमुळे पाकिस्तानला किमान 1000 कोटी मिळाले, संजय राऊतांचा आरोप. तर भारतीय संघाची इच्छा नसताना सरकारनं क्रिकेट खेळण्यास भाग पाडल्याचं गावस्करांनी सांगितलं. राऊतांची माहिती. विजयानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमारनं हस्तांदोलन केलं नाही. रडक्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार. टॉस नंतरही पाक कॅप्टनसोबत हस्तांदोलन टाळलं. सूर्यकुमारच्या कृतीनं भारतीयांकडून कौतुक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबूतरखान्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन. स्थानिक रहिवाशांचं हित जपून प्रत्येक वॉर्डात कबूतरखाना उभारण्याचा मानस. मंगलप्रभात लोढा यांची माहिती. नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकणाचा दौरा करणार. वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर मनसेला नव्या चेहऱ्याची गरज. लवकरच घोषणा होण्याची शक्यता. राजकारणापासून संन्यास घेतलेला नाही. मोहित कंबोज यांचं स्पष्टीकरण. मला मिळालेल्या 5 SRA प्रकल्पांची नावं सांगा, अन्यथा राजीनामा द्या. कंबोज यांचं वर्षा गायकवाडांना आव्हान. ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणात आता पूजा खेडकरच्या वडिलांचं नाव. दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखेंनी अपहरण केल्याचं निष्पन्न. तर कारवाईसाठी आलेल्या पोलिसाच्या अंगावर पूजा खेडकरच्या आईनं सोडले कुत्र. मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल. इंदापुरातील पूरस्थितीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडनं पाहणी. पंचनाम्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत मिळणार. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. कृषी मंत्र्यांचं आश्वासन. बीडच्या आष्टीतील लिंबोडीमध्ये तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं पूरस्थिती. पुरात अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन. NDRF आणि सैन्य दलाच्या माध्यमातून बचाव कार्य. बीडमधील शाळा आणि कॉलेजेसना उद्या सुट्टी. 1974 नंतर झालेल्या आंदोलनाचा हेतू तपासा. दिल्लीतील पोलीस संशोधन आणि विकास विभागाला अमित शहांचे आदेश. आंदोलनामागचं फंडिंग शोधण्याचा गृहमंत्री अमित शहांचा प्रयत्न. एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे रुळांवरनं जाणारा भाग हटवण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 ते 4 मेगा ब्लॉक घ्यावे लागणार. रेल्वे प्रशासनाचे नियोजन सुरू. वंताराकडून कायद्याचं काटेकोर पालन होतंय. प्रतिमा मलिन करू नका. SITच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टानं वंतारावरचे आरोप फेटाळले. अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं 17 सप्टेंबर रोजी दर्शन बंद. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद. लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन असणार उपलब्ध. तुळजाभवानी देवीच्या दर्शन शुल्क वाढीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध.
पंढरपूरच्या धर्तीवर व्हीआयपी आणि पेर दर्शनावरती बंदी घालण्याची मागणी. दसऱ्याच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्याचीही मागणी. साताऱ्याच्या कास पुष्प पठारावरती पर्यटकांची तोबा गर्दी. पावसानं उघडीप दिल्यानं कास पठार फुललं. विविध रंगी दुर्मिळ फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड. वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. वक्फ नियुक्तीसाठी 5 वर्ष मुस्लिम असण्याच्या अटीवर बंदी. झारखंडमध्ये नक्षलवादांविरुद्धच्या मोहिमेमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. 1.35 कोटींचं बक्षीस असलेले 3 नक्षलवादी ठार. सीआरपीएफ, कोब्रा बटालियन आणि पोलिसांची मोठी कारवाई.